Hello student, welcome all of you. I am Mr. D. Armani from VITPAL Mechanical Department, and today's we have our course is Theory of Machine. Course code is 22438. We have discussed about the uh, belt V-belt drive over flat belt drive, its advantage and disadvantage. Okay, so now we have now let's start our today's lecture. So advantage following are the advantage and disadvantage of V-belt drive over flat belt drive. Advantages: the V-belt drive gives compactness due to the small distance between the centers of pulley. आता व्ही बेल्ट ड्राईव्ह जो असतो तो आपल्याला एक कॉम्पॅक्टनेस देतो. म्हणजे समजा छोटं डिस्टन्स असेल, दोन पुली ड्रायव्हिंग आणि ड्रिव्हन शाफ्ट हे दोन शाफ्ट मधलं डिस्टन्स जर कमी असेल तर आपण व्ही बेल्ट वापरतो. ओके, आणि तो व्ही बेल्ट मिळतो, कॉम्पॅक्टनेस आपल्याला मिळतो. तर ड्राईव्ह इज पॉझिटिव्ह बिकॉज द स्लिप बिटवीन द बेल्ट अँड पुली ग्रू इज निग्लिजिबल. आणि नक्कीच याच्यामध्ये व्ही बेल्ट जो आहे त्याचं ग्रिप खूप चांगल्या पद्धतीनं पुलीमध्ये असतं. त्यामुळं इथला ड्राईव्ह जो पॉझिटिव्ह ड्राईव्ह आपण म्हणू शकतो, कारण जो स्लिप आहे, जो बेल्ट आणि पुलीमधला जो स्लिप आहे तो खूपच कमी असतो. एक निग्लिजिबल असा स्लिप असतो. ओके, त्यामुळे याला आपण पॉझिटिव्ह ड्राईव्ह असं म्हणू शकतो. सिन्स द व्ही बेल्ट आर मेड एंडलेस अँड देर इज नो जॉईंट ट्रबल, देअरफॉर द ड्राईव्ह इज स्मूथ. आता फ्लॅट बेल्ट कसं असतं, लांब जास्त असल्यामुळं त्याला जॉईंट असतो मध्ये. ओके, डिस्टन्स जास्त असतं. पण व्ही बेल्टला तसं व्ही बेल्ट हे डिस्टन्स खूप कमी असल्यामुळं, आणि तुम्ही लेथ मशीन, ग्राइंडिंग, ड्रिलिंग मशीन जे आपले मशीन्स आहेत त्यामध्ये तुम्ही बघितलं असणार की व्ही बेल्ट कशा पद्धतीने माउंट केलेला आहे आणि तो एकसारखा आहे, त्याला कुठेही जॉईंट नाही. ओके, त्यामुळे तो जो ड्राईव्ह जो तो स्मूथ ड्राईव्ह आपल्याला मिळतो. सॉरी, इट प्रोव्हाइड्स लॉंगर लाईफ 3 to 5 years, आणि त्यामुळं ह्याचं लाईफ सुद्धा आहे व्ही बेल्टचं, ते 3 ते 5 वर्षापर्यंत मिळू शकतो. ओके, सो इट कॅन इझिली इन्स्टॉल अँड रिमूव्ह. सगळ्यात महत्त्वाचं, तो व्ही बेल्ट जो आहे तो इझिली आपण काय करू, इन्स्टॉल करू शकतो आणि पाहिजे तेव्हा तो रिमूव्ह पण करू शकतो. द ऑपरेशन ऑफ द बेल्ट अँड पुली इज क्वाईट, जे एक तर डिस्टन्स स्मॉल आहे आणि स्लिप झिरो आहे, निग्लिजिबल आहे. त्यामुळं यातलं जे हे ऑपरेशन जे आहे ते क्वाईट आहे, म्हणजे एकदम तुम्हाला कुठलाही आवाज त्याच्यामध्ये येणार नाही. द बेल्ट हॅव द ॲबिलिटी टू कुशन द शॉक व्हेन मशीन आर स्टार्टेड. बेल्ट जे आहे ते याची ॲबिलिटी जी आहे, कुशनिंग इफेक्ट आणि शॉक, मशीन ज्यावेळी स्टार्ट करताय तुम्ही ते खूप चांगल्या पद्धतीनं हे कुशनिंग इफेक्ट करतं. शॉक्स जो अचानक येतो तो ॲब्सॉर्ब करून चांगल्या पद्धतीनं रनिंग तो रन होतो. ओके, द हाय वेलोसिटी रेशो मॅक्झिमम 10 मे बी ऑप्टेन. यात मॅक्झिमम 10 पर्यंत मीटर पर सेकंद वेलोसिटी रेशो जो आहे तो आपल्याला मिळू शकतो. द वेज ॲक्शन ऑफ द बेल्ट इन द ग्रूव्ह गिव्स हाय व्हॅल्यू ऑफ लिमिटिंग रेशो ऑफ टेन्शन. देअरफॉर द पॉवर ट्रान्समिटेड बाय व्ही बेल्ट इज मोर दॅन फ्लॅट बेल्ट फॉर द सेम कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, आर्क ऑफ कॉन्टॅक्ट अँड अलाउएबल टेन्शन इन द बेल्ट. वेजिंग ॲक्शन किंवा ग्रूव्हमध्ये जी ग्रूव्हमध्ये जे ग्रिपिंग जे आहे त्याचं, ओके, किंवा त्यामध्ये जे टेन्शन आहे, ओके, बेल्टचं, हे फ्लॅट बेल्टपेक्षा व्ही बेल्टमध्ये खूप चांगल्या पद्धतीने इथं मिळू शकतं. त्यामुळे त्यांच्यातलं फ्रिक्शन डेव्हलप होते किंवा ते कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन जो आहे, की जो आर्क ऑफ कॉन्टॅक्ट आहे, म्हणजे बेल्टचा आणि पुलीचा जो कॉन्टॅक्ट आहे यांच्यामध्ये जे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन होणार आहे तर ते खूप चांगल्या पद्धतीनं बेल्टमध्ये इथं या मिळू शकतं आपल्याला. So the V belt may be operated in either direction with tight side of the belt at the top and the bottom. The center line may be horizontal, vertical or inclined. तर V belt जे आहे ते आपल्याला म्हणजे दोन्ही डायरेक्शनला, म्हणजे टाईट साइड ऑफ द बेल्ट हा टॉपला आहे आणि बॉटम म्हणजे दोन्ही साईडला आपण, म्हणजे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज दोन्ही डायरेक्शनला हे मुवमेंट आपल्याला मिळू शकते. ओके, हे त्याचे ॲडव्हान्टेजेस आहेत. नेक्स्ट डिस्कस करूया आपण डिसॲडव्हान्टेजेस. द व्ही बेल्ट ड्राईव्ह कॅन नॉट बी युज्ड विथ लार्ज सेंटर डिस्टन्स. आता व्ही बेल्ट जो आहे तो कॉम्पॅक्ट आहे. ओके, त्यामुळे तो आपण जास्त डिस्टन्स सॉरी, लार्ज डिस्टन्स जर असेल, सेंटर डिस्टन्स दोन शाफ्ट मधलं,
तर तिथं आपण ते वापरू शकत नाही. व्ही बेल्ट आर नॉट सो ड्युरेबल ॲज फ्लॅट बेल्ट. तर ड्युरेबिलिटी जर बाबतीत जर झालं बघायचं तर फ्लॅट बेल्ट एवढा तो ड्युरेबल नाही आहे व्ही बेल्ट. ओके. Construction of the pulley of the V belt is more complicated than pulleys of the flat belt. Construction जे व्ही बेल्टचं आहे हे कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं. व्ही बेल्ट म्हणजे फ्लॅट बेल्ट पेक्षा व्ही बेल्टचं कॉम्प्लिकेटेड आहे. ओके. याचं जे लाईफ आहे म्हणजे बेल्टचं जे लाईफ आहे ते खूप ग्रेटली इन्फ्लुअन्स करतं. टेम्परेचर समजा डिफरन्स असेल किंवा इनप्रॉपर बेल्ट टेन्शन असेल किंवा मिसमॅचिंग बेल्ट लेंथ असेल तर त्याच्या बेल्टच्या लाईफवर ह्या सगळ्या गोष्टींचा खूप व्ही बेल्टवर परिणाम होतो. ओके. तर अशा पद्धतीने जे काही डिसअडव्हान्टेजेस आपल्याला पाहायला मिळतील. ओके. ओके. नेक्स्ट वन इज रोप ड्राईव्ह. द रोप ड्राईव्ह जो आहे तो रोप ड्राईव्ह मध्ये आपण दोन प्रकारे रोप ड्राईव्ह वापरू शकतो. एक फायबर रोप्स असते आणि वायर रोप्स असतात. ओके. समजा लार्ज अमाऊंट ऑफ पॉवर ट्रान्समिट करायचे आहे आणि एका पुलीपासून दुसऱ्या पुली आणि डिस्टन्स जास्त आहे, खूपच डिस्टन्स जास्त आहे, तर तिथं आपण काय करू शकतो, रोप ड्राईव्ह आपण वापरू शकतो. ओके. आपल्याला असं बघता येईल की फ्लॅट बेल्ट आहे हे लिमिटेड ट्रान्समिशन याच्यामध्ये आपण म्हणजे लिमिटेड ट्रान्समिशन मॉडरेट पॉवर एका पुलीपासून दुसऱ्या पुलीकडं फ्लॅट बेल्ट थ्रू आपण मध्ये आपण फ्लॅट बेल्ट वापरू शकतो आणि त्याच्यामध्ये किती आहे 8 मीटरपेक्षा जास्त अंतर त्यामध्ये नसतं फ्लॅट बेल्टमध्ये. पण समजा 8 मीटरपेक्षा जास्त अंतर जर एखादा असेल आणि जिथं पॉवर ट्रान्समिट करायची आहे तर त्या दोन शाफ्टमध्ये आपण काय करू शकतोय, रोप ड्राईव्ह आपण वापरू शकतोय. ओके. आता एक्झाम्पल एक स्पिनिंग मिल्स असतील. ओके. किंवा लाईन शॉट ऑन इच फ्लोअर इज ड्रिव्हन बाय रोप्स पासिंग डायरेक्टली फ्रॉम द मेन इंजिन पुली ऑन द ग्राउंड फ्लोअर. आता ग्राउंड फ्लोअरला एखादं मेन इंजिन आहे समजा आणि तिथून आपल्याला पॉवर वरती प्रत्येक याला फ्लोअरला द्यायचं आहे तर तिथं आपल्याला रोप ड्राईव्ह आपण वापरू शकतो. ओके. आणि द फायबर रोप्स ऑपरेट, आता ह्याच्यामध्ये दोन रोप्स फायबर रोप आणि वायर रोप असे दोन प्रकार आहेत, दोन टाईप मिळतात. सो फायबर रोप्स ऑपरेट सक्सेसफुली when the pulleys are about 60 meters apart while wire ropes is used when the pulleys are up to 150 meter apart. म्हणजे फायबरचे जे असतात ते आपण 60 मीटर पर्यंत वापरू शकतो आणि वायर जे आहे वायर रोप हे त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे साधारणपणे 150 मीटर अपार्ट म्हणजे डिस्टन्स जरी असेल तर आपण 150 मीटर डिस्टन्स दोन सेंटर मध्ये तर आपण वायर रोप आपण वापरू शकतो. ओके. सो ॲडव्हान्टेज ऑफ फायबर रोप ड्राईव्ह. आता ॲडव्हान्टेजेस बघूया. दे गिव्ह स्मूथ स्टेडी अँड क्वाइट सर्व्हिस. फायबर रोप जे आहेत ते स्मूथ स्टेडी आणि क्वाइट आहे म्हणजे शांत आहे, म्हणजे कुठलाही आवाज त्याच्यामध्ये तुम्हाला हे होणार नाही आणि स्थिर आहे असं. ओके. की तुम्हाला व्हायब्रेट झाले किंवा अशा गोष्टी ज्या आहेत त्या तिथे मिळणार नाही. दे आर लिटल अफेक्टेड बाय आउटडोर कंडिशन. बाहेरच्या कंडिशन मध्ये आपण हे आरामात आपण वापरू शकतो फायबर रोप्स आणि त्याचा बाहेरच्या वातावरणाचा याच्यावर जास्त परिणाम एवढा काय होणार नाही. शाफ्ट मे बी आउट ऑफ स्ट्रिक्ट अलाइनमेंट. शाफ्ट जे आहे टोटल परफेक्ट अलाइनमेंट मध्ये आपल्याला याच्यामध्ये पॉवर ट्रान्सफर करू शकतो. पॉवर मे बी टेकन ऑफ एनी डायरेक्शन अँड इन फ्रेक्शनल पार्ट ऑफ द होल अमाऊंट. कुठल्याही डायरेक्शनला पॉवर आपण ट्रान्समिट करू शकतो. दे गिव्ह हाय मेकॅनिकल इफिशियन्सी आणि खूप चांगले मेकॅनिकल इफिशियन्सी याच्यामधून फायबर रोप्स मधून मिळू शकते. नेक्स्ट इज अ वायर रोप. आता इथे तुम्हाला दिसते, हे दिसते तुम्हाला वायर रोप. द इलेक्ट्रिक हॉइस्ट यूज वायर रोप्स. क्रेन वगैरे जे असतात बघा त्याच्या तिथं आपण वायर रोप्स आपण वापरतो इंडस्ट्रीमध्ये. ओके. तर वायर रोप्स जे आहेत मेजरली जे आहेत ते आपण एलिव्हेटर म्हणा, माइन हॉइस्ट हॉइस्ट म्हणा
ओके. खाणीमध्ये जे हॉइस्ट असतात, एलिव्हेटर असतात किंवा क्रेन्स असतात, कन्व्हेयर असतात, हॉलिंग डिव्हाइसेस असतात, सस्पेन्शन ब्रिजमध्ये तिथं आपण वायर रोप वापरू शकतो. ओके, नेक्स्ट वन इज अ चेन ड्राईव्ह. Wheels in the belt or rope drive or slipping may occur. In order to avoid slipping, steel chains are used. आपल्याला माहिती आहे की आता बेल्ट आणि रोप हे स्लिप आणि क्रिप हे आपण दोन्ही गोष्टी बघितल्या आणि स्लिपचे पर्सेंटेज जास्त आहेत बेल्ट ड्राईव्ह मध्ये. त्यामुळं आपण जर पॉझिटिव्ह ड्राईव्ह आपल्याला जर पाहिजे असेल विदाउट स्लिप, तर आपण काय करू शकतो, चेन ड्राईव्ह आपण वापरू शकतो. ओके, स्टीलचे चेन आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो. Chain are made up of rigid link which are hinged together in order to provide necessary flexibility of wrapping around the driving and driven wheel. आणि खूप चांगल्या पद्धतीने फ्लेक्झिबिलिटी पण मिळणार आपल्याला चेनमुळे. आणि wrapping आपण ड्रायव्हिंग आणि ड्रिव्हन शाफ्ट व्हीलच्या भोवती आपण त्याला wrap करून आपण हे व्हील वापरू शकतो. व्हील हॅव प्रोजेक्टिंग टीथ अँड फिट इन टू द करस्पॉन्डिंग रिसेस. आता याच्यामध्ये टीथ असतात, जे व्हील्स असतात चेन ड्राईव्हचे जे व्हील आहे त्याला बारीक बारीक टीथ असतात आणि त्या टीथ मध्ये आपण काय करतोय, जे चेनचे स्प्रॉकेट आहे, सॉरी जे स्प्रॉकेट मध्ये म्हणजे त्याला आपण स्प्रॉकेट असं म्हणतोय, आणि चेन जे आहे ते चेनचे जे रेसेस आहेत ते आपण काय करू शकतोय, त्या टीथ मध्ये आपण ते प्रोजेक्ट करू शकतो, म्हणजे त्याच्यात अडकू शकतो. ओके, द व्हील अँड चेन आर द कन्स्टंट मूव्ह टुगेदर विदाउट स्लिपिंग इन्शुअर प्रोव्हाइड परफेक्ट वेलॉसिटी रेशो. आणि नक्कीच यामध्ये वेलॉसिटी रेशो परफेक्ट आपल्याला मिळू शकतो. द टूथड व्हील्स आर नोन ॲज अ स्प्रॉकेट व्हील्स और स्प्रॉकेट. आपण त्याला स्प्रॉकेट असं म्हणतो बघा. सायकलीमध्ये आपण बघितलेलं आहे की चेनाने आपण वापरतो स्प्रॉकेट अँड व्हील्स, स्प्रॉकेट व्हील अँड चेन्स. सो आता महत्त्वाचं बघूया ॲडव्हान्टेजेस. आता चेन्स जनरली आर मोस्टली यूज टू ट्रान्समिशन अँड पॉवर फ्रॉम वन शाफ्ट टू अनदर. when distance between the center of the shaft is short. आता याच्यामध्ये डिस्टन्स शॉर्ट असणार आहे. समजा बायसिकल, मोटरसायकल, ॲग्रिकल्चर मशिनरी, रोड रोलर्स याच्यामध्ये आपण चेन आणि स्प्रॉकेट हे आपण वापरतो. व्हॉट इज द ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेज ऑफ चेन ड्राईव्ह ओव्हर फ्लॅट बेल्ट रोप ड्राईव्ह. रोप आणि फ्लॅट बेल्ट पेक्षा हे काय ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत हे आपण चेन ड्राईव्हचे बघूया. फर्स्ट वन इज नो स्लिप टेक्स प्लेस ड्युरिंग चेन ड्राईव्ह, हेन्स परफेक्ट व्हेलॉसिटी रेशो इज ऑब्टेन. आता याच्यामध्ये स्लिप होणार नाही, त्यामुळे व्हेलॉसिटी रेशो हा परफेक्ट मिळणार आहे. सिन्स द चेन्स आर मेड ऑफ मेटल देअरफॉर द ऑक्युपाय लेस स्पेस इन विड्थ दॅन बेल्ट और रोप ड्राईव्ह. बेल्ट आणि रोप ड्राईव्ह पेक्षा खूप कमी स्पेसमध्ये आपण मेटलमध्ये आहे हा जे चेन ड्राईव्ह आपण चेन ही मेटलमध्ये असल्यामुळं कमी जागेत ती बसू शकते. द चेन ड्राईव्ह मे यूज्ड व्हेन द डिस्टन्स बिटवीन द शाफ्ट इज लेस. चेन ड्राईव्ह जे आपण यूज करणार दोन शाफ्टमध्ये डिस्टन्स कमी असेल तर आपण चेन ड्राईव्ह आपण वापरू शकतो. चेन ड्राईव्ह गिव्ह हाय ट्रान्समिशन एफिशियन्सी अप टू 98%. आता जी ट्रान्समिशन एफिशियन्सी खूप चांगली आहे, म्हणजे महत्त्वाचं जे आपलं की पॉवर ट्रान्समिट झाली पाहिजे मॅक्झिमम. जे इनपुट शाफ्ट आणि आउटपुट शाफ्टमध्ये इनपुटकडून आउटपुटकडं मॅक्झिमम पॉवर गेली पाहिजे, हे जे आपलं एम आहे ते चांगलं इथं साध्य होताना दिसतं. इथं 98% एफिशियन्सी आपल्याला मिळते. द चेन ड्राईव्ह गिव्ह लेस लोड ऑन द शाफ्ट. चेन ड्राईव्ह जे आहे हे काय करतं, खूप कमी लोड शाफ्टमध्ये देतं. चेन ड्राईव्ह हॅज अ ॲबिलिटी टू ट्रान्समिटिंग मोशन ऑन सेव्हरल शाफ्ट बाय वन चेन ओनली. आता चेन ड्राईव्ह जे आहे ते जे ह्यात ॲबिलिटी अशी आहे, ट्रान्समिटिंग जे मोशन आहे मोशन ट्रान्समिट करणार आहे ते एकाच चेनमधून आपण मोशन ट्रान्समिट करू शकतो. ओके, जे सेव्हरल शाफ्टमध्ये आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचे आहे ते आपण एकाच चेनमधून आपण ट्रान्समिट करू शकतो. सो डिसॲडव्हान्टेज बघूया. द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ चेन इज रिलेटिव्हली हाय. नक्कीच मेटलचं असल्यामुळे, स्टीलचं असल्यामुळे प्रोडक्शन रेट याचा जास्त असणार आहे. चेन ड्राईव्ह नीड्स ॲक्युरेट माउंटिंग अँड केअरफुल मेंटेनन्स. आता याला मेटलचं असल्यामुळे नक्कीच मेंटेनन्स याला असणार आहे आणि माउंटनिंग सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित माउंटनिंग व्हायला पाहिजे. ओके, चेन ड्राईव्ह हॅज व्हेलॉसिटी फ्लक्च्युएशन एस्पेशली व्हेन ड्युली स्ट्रेचेड. आता चेन ड्राईव्ह फ्लेक्झिबल असल्यामुळं
याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं व्हेलॉसिटी फ्लक्च्युएशन जे आहे ते थोडंसं तिथं थोडासा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. जे जास्त फ्लक्च्युएशन असेल तर तिथं चेन ड्राईव्हला प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे. ओके, सो ओके, आपण आता वेगवेगळ्या चेन्स बघूया. क्लासिफिकेशन ऑफ चेन. सो हॉस्टिंग अँड हॉलिंग ऑर क्रेन चेन्स. नंतर कन्व्हेयर चेन्स आहेत, पॉवर ट्रान्समिटेड ऑर ड्रायव्हिंग चेन्स आहेत. आता ह्या काही चेनच्या टाइप्स आहेत. त्यातलं पहिलं आहे हॉस्टिंग और हॉलिंग चेन्स. These chains are hosting or hauling purpose. Hosting and hauling chains are used following two types. आता ह्या तुम्हाला दिसतील समोर. त्याच्यामध्ये हॉस्टिंग आणि हॉलिंग चेन्स. आता ह्या चेन्स विथ ओव्हल लिंक्स. ह्या ज्या चेन्स असतात त्या एकतर ओव्हल लिंक्स आणि स्क्वेअर लिंक्स अशा. स्क्वेअर आहे बघा इथं, ओव्हल दिसते शेपमध्ये आणि तुम्हाला स्क्वेअर शेपमध्ये पण दिसतील. This type of chain are oval shape as shown in figure. The joint of each link welded the sprocket which are used for this type of chain have receptacles to receive the links. आता ही चेन जी आहे ती लो स्पीड, ओनली ॲट लो स्पीडमध्ये आपण हॉइस्टमध्ये किंवा मरीन वर्क्स जे असतात त्या मरीन वर्क्समध्ये आपण हॉइस्टमध्ये हे वापरू शकतो हे लो स्पीडमध्ये. कुठल्या चेन विथ ओव्हल लिंक्स. आता चेन विथ स्क्वेअर लिंक जे आहेत, this type of chain in square in shape as shown in figure. The manufacturing cost of this chain is less than that of chain at oval link. ओव्हल पेक्षा याची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट थोडीशी कमी आहे. बट इन these chains nicking occurs easily on overloading. ओव्हरलोडिंगला मात्र इथं थोडंसं स्ट्रेस येण्याची शक्यता आहे. ओके, नेक्स्ट वन इज कन्व्हेयर चेन. आता कन्व्हेयर चेन जी आहे these are chain used for elevating conveying the material continuously. मग कन्व्हेयर किंवा कन्व्हेयरसाठी किंवा मटेरियल मूव्ह करण्यासाठी आपण कन्व्हे करण्यासाठी तर तिथं आपण ह्या चेन वापरतो. कन्व्हेयर चेन आर मोस्टली टू टाईप. डिटॅचेबल हुक जॉईंट चेन. डिटॅचेबल किंवा त्याला हुक जॉईंट चेन म्हणतोय. किंवा दुसरे जे प्रकार आहे तो क्लोज्ड जॉईंट टाईप चेन. आता इथं आहे बघा क्लोज्ड दोन्ही प्रकार दिसतात तुम्हाला. डिटॅचेबल हुक जॉईंट चेन and second one is a closed joint type chain. The conveyor chain is usually made of malleable cast iron. आता ह्या ज्या चेन्स असतात त्या malleable cast iron पासून बनवल्या असतात. These chain do not have smooth running qualities. फक्त इथं ह्या चेन ज्या आहेत त्या स्मूथ रनिंग होत नाही, त्यामध्ये नॉईज असतो. ओके, द कन्व्हेयर चेन्स रन ॲट स्लो स्पीड ऑफ अबाउट 3 to 12 km/h. आता ह्या कन्व्हेयर चेन ज्या आहेत कन्व्हेयरमध्ये जे वापरतो आपण त्यासाठी आहे तर त्या स्लो स्पीड याच्यामध्ये 3 ते 12 म्हणजे 3 to 12 km/h आपण त्यामध्ये चेन ह्या वापरू शकतो. नेक्स्ट वन इज पॉवर ट्रान्समिटिंग चेन. आता तिसरा जो टाईप आहे तो आहे पॉवर ट्रान्समिटिंग चेन. पॉवर ट्रान्समिटिंग चेनमध्ये these chains are used for transmitting of power when the distance between the center of the shaft is short. डिस्टन्स खूप कमी आहे आणि आपल्याला काय करायचं आहे पॉवर ट्रान्समिट करायचे तर तिथं आपण या चेन वापरणार. आता आणि प्रोव्हिजन फॉर एफिशियंट दिस चेन्स हॅव प्रोव्हिजन फॉर एफिशियंट लुब्रिकेशन. पॉवर ट्रान्समिशन चेन आर आता ह्याला एफिशियंट लुब्रिकेशन खूप गरजेचं आहे. ओके, आणि ते आपण करू शकतो ह्याच्यामध्ये. ब्लॉक चेन. आता पहिला जो आहे ब्लॉक चेन. ब्लॉक चेन आहे शो इन फिगर. ब्लॉक चेनला आपण इट इज ऑल्सो नोन एज अ बुश चेन. त्याला ब्लॉक चेनला आपण काय म्हणतो बुश चेन. This type of chain was used in the early stages of development of the power transmission. खूप पूर्वी ब्लॉक चेन हे मॅक्झिमम वापरल्या जायच्या की पॉवर ट्रान्समिट करायचे आहे. ओके, सो इट प्रोड्युसेस नॉईज व्हेन अप्रोचिंग ऑर लिव्हिंग द टीथ ऑफ द स्प्रॉकेट बिकॉज ऑफ द रबिंग बिटवीन द टीथ अँड द लिंक्स. आता ह्याच्यामध्ये कसं होतं टीथ आणि लिंक ह्याच्यामध्ये रबिंग होत असल्यामुळं तुम्हाला यास त्यामुळे तुम्हाला ह्याच्यामध्ये काय दिसतील तुम्हाला थोडंसं नॉईज तुम्हाला जाणवेल. Such type of chain are used to some extent of conveyor chain at small speed. कन्व्हेयर चेनमध्ये स्मॉल स्पीडसाठी ब्लॉक चेन आपण वापरतो. त्यानंतर बुश रोलर चेन. तर बुश रोलर चेन जे आहे ते साधारणपणे अशा पद्धतीनं बुश रोलर चेन याला आपण बुश रोलर चेन म्हणतोय बघा. ही इनर प्लेट आहे
त्याच्यानंतर आउटर प्लेट आहे, दोन प्लेट आहेत आणि दोन प्लेटच्या मध्ये आपल्याला बुश बसवलेले असतात. रोलर आहे आणि रोलरच्या वरती असे बुश बसवलेले असतात. त्याला मध्ये सेंटरला आपण पिन टाकतो. ओके, म्हणजे आपली बायसिकल मध्ये चेन जे आहे त्या चेनला आपण बुश रोलर चेन आपण म्हणू शकतो. ओके, किंवा आपलं मोटरसायकल मध्ये आपण जी चेन वापरतो ती बुश रोलर चेन टाईप त्याचा आपण बघू शकतो. ओके, सो bush roller chain H1 figure it consists of outer plate, pin link plates, inner plates, and roller link plates. After that, pins, bushes, and rollers also used in that bush roller chain. Pin passes through the bush which is secured in the hole of the roller between two sides of the chain. The rollers are free to rotate on the bush which protect the sprocket wheel teeth against the wear. रोलर जे चेनच्या मध्ये आतले जे असतात ते फ्री टू रोटेट असतात, जे बुशमध्ये असतात. ओके, आणि विच प्रोटेक्ट द स्प्रॉकेट व्हील टीथ अगेन्स्ट द वियर, आणि जे टीथ स्प्रॉकेटचे टीथ असतात ते वियर होण्यापासून प्रोटेक्शन त्याच्यामुळे आपल्याला मिळू शकतो. ओके, so result of the total load, so the stretching of the part increases wear of the surface of the roller and of the sprocket wheel teeth. Next one is a inverted tooth or silent chain. आता इथं तुम्हाला दिसेल इन्व्हर्टेड टूथ ऑर सायलेंट चेन आपण याला म्हणतोय. ओके, पिक्चर मध्ये तुम्हाला दिसेल दिस इज अ सायलेंट चेन अँड इन्व्हर्टेड टूथ ऑर सायलेंट चेन ॲज शो इन फिगर. आता याच्यामध्ये काय दो देर इज अ नो रिलेटिव्ह मोशन किंवा स्लायडिंग जे होणार आहे बिटवीन द टीथ ऑफ द इन्व्हर्टेड टूथ चेन अँड स्प्रॉकेट विल टीथ याच्यामध्ये नसणार आहे. ओके, सो रिलेटिव्ह मोशन असल्यामुळं आपल्याला तिथं जो नॉईज प्रोड्यूस होणार आहे तो नॉईज आपल्याला इथं येणार नाही. ओके, आणि व्हेन प्रॉपरली लुब्रिकेटेड दिस चेन गिव्स ड्युरेबल सर्व्हिस अँड रन्स व्हेरी स्मूथ अँड क्वाईट. जर प्रॉपर त्याचं मेंटेनन्स असेल, जर त्याला आपण लुब्रिकेशन केलं असेल तर ही चेन ड्युरेबल आहे आणि व्हेरी स्मूथ अँड क्वाइटली रनिंग होणार. ओके, so this is the inverted tooth or silent chain. So this is the type of various chains. So आपण अशा पद्धतीने आपलं बेल्ट आणि चेन इथं झालेला आहे. आता आपण नेक्स्ट बघूया तो गिअर ड्राईव्ह. ओके, सो आपला या चॅप्टर मधला जो तिसरा जो एलिमेंट आहे तो म्हणजे गिअर. ओके, सो गिअर ट्रेन. आता आपण स्टार्ट करूया फ्रॉम गिअर ट्रेन. Sometimes two or more gears are made to mesh with each other to transmit power from one shaft to another. Such a combination is called gear train or train of toothed wheel. आता आपल्याला काय होते की एक गिअर आहे आणि दुसरा गिअर आहे, तर एका गिअर मधून दुसऱ्या गिअर मध्ये आपल्याला काय करायचं आहे, पॉवर ट्रान्समिट करायची आहे. तर आपण तिथं काय करू शकतोय, तिथं गिअर आपण गिअर ट्रेन आपण वापरू शकतोय. ओके, जस्ट मिनिट. आता बिफोर आपण गिअर ट्रेन बघायच्या अगोदर आपण काय करूया, पहिला गिअर आपण समजावून घेऊया. ओके, आता आपण पाठीमागे बघितलं की रोप बघितलं, चेन बघितलं, बेल्ट बघितलं. ओके, आणि त्यामध्ये पॉवर ट्रान्समिट करत असताना स्लिपिंग हे होतं. ओके, सो द इफेक्ट ऑफ स्लिपिंग इज टू रिड्यूस वेलोसिटी रेशो ऑफ द सिस्टीम. आणि स्लिपिंगमुळे नक्कीच काय होणार, वेलोसिटी रेशो आपल्याला कमी मिळणार. ओके, म्हणजे मोशन आपल्याला जे मोशन पाहिजे आहे, जी स्पीड पाहिजे आहे, ती स्पीड सुद्धा आपल्याला कमी मिळणार. सो इन विच डेफिनेट वेलोसिटी रेशो इज इम्पॉर्टन्स. त्यामुळं
काही मेकॅनिझम आहेत ते आपल्याला काय डेफिनेट तिथं आपल्याला मोशन मिळायलाच पाहिजे. जसं की एखादं वॉच आहे, वॉचमध्ये मेकॅनिझम जे आहे तिथं स्लिप होऊन चालणार नाही, तर कंटिन्युअसली आपल्याला डेफिनेट ते त्या स्पीडनं ती फिरायलाच पाहिजे. ओके, तर तुम्हाला करेक्ट टाइम तुम्हाला वॉचमध्ये दिसणार आहे. ओनली पॉझिटिव्ह ड्राईव्ह इज बाय मीन्स ऑफ गिअर ऑर टूथ, आणि त्यामुळं त्याला आपण एक पॉझिटिव्ह ड्राईव्ह आपण आपल्याला पाहिजे, आणि तोच म्हणजे गिअर्स किंवा टूथड व्हील्स, याच्या थ्रू आपल्याला तो मिळू शकतो. गिअर ड्राईव्ह इज ऑल्सो प्रोव्हाइडेड वेन द डिस्टन्स बिटवीन द ड्रायव्हर अँड फॉलोअर इज व्हेरी स्मॉल. आता चेनपेक्षा पण किंवा चेन ड्राईव्हपेक्षा पण खूप कमी डिस्टन्स जर आपल्याला मध्ये पॉवर ट्रान्समिट करायचे आहे आणि इफेक्टिव्ह करायचे आणि मॅक्झिमम करायचे, तर आपल्याला काय करायला लागणार, आपल्याला गिअर ड्राईव्ह वापरायला लागणार. ओके, सो अशा पद्धतीनं आपल्याला मोशन अँड पॉवर ऑफ द गिअर कायनेमॅटिकली इक्विव्हॅलंट ऑफ ट्रान्समिटेड फ्रिक्शन व्हील. आता दोन व्हील्स आहेत, याच्यात दोन व्हीलमध्ये टूथड व्हील आहेत. ओके, आणि ते एकमेकात काय केलेलं आहे, दोन टूथ जे असतात ते असे एंगेज झालेले असतात. ओके, बघा हा एक गिअर आहे आणि हा दुसरा आहे. आपण व्हील आणि पिनियन असं त्याला म्हणू शकतो, एक व्हील आणि दुसरं पिनियन. आता याच्यामध्ये हा जो बघा हे एवढा पोर्शन याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे दोन. आता बाकीचे हे जे आहे बघा, हे कोण दुसरे कॉन्टॅक्ट मध्ये नाहीत. जो इथं बघा, इथं तुम्हाला याचे कॉन्टॅक्ट झालेले दिसेल. ओके, म्हणजे हा एक टीथ हा दोन टीथच्या मध्ये मर्ज झाले दिसेल. ओके, आता आपण बघा एक ड्रायव्हर आणि फॉलोअर किंवा आपण गिअर आणि पिनियन असं आपण म्हणू शकतो. ओके, सो हा शाफ्ट आहे, हे दोन शाफ्ट, इथे एक शाफ्ट आहे, ड्रायव्हर इथं फॉलोअर आहे, आणि या ड्रायव्हर शाफ्टवर एक गिअर बसवला आहे, याच्यावर एक गिअर बसवला आहे. दोन्ही गिअर एकमेकाच्या एंगेजमेंट मध्ये इथे तुम्हाला दिसेल, एंगेजमेंट दोघांची आहे. ओके, आणि हा व्ह्यू जर बघितला तिथे लक्षात येईल तुमच्या, हे असे दाखवताना आपण या पद्धतीनं असे दाखवू, गिअर या पद्धतीने व्ह्यू दाखवायचा. ओके, गिअर ड्राईव्ह जर आपल्याला दाखवायचं म्हणलं की तुम्ही पेपरमध्ये गिअर ड्राईव्ह दाखवा, तुम्ही या पद्धतीने ड्रॉ करू शकताय. ओके, गिअर ड्राईव्ह कसे आहेत ते, तर हे टीथ आणि हे टीथ आहेत. हे जे दिसतात ते होरिझॉन्टली लाईन्स ज्या दिसतात आपल्याला एकसारख्या पॅरल लाईन्स, त्या म्हणजेच टीथ ऑफ द गिअर. ओके, सो advantage and disadvantage of gear drive बघूया आपण. Advantages: it transmit exact velocity ratio, it may use to transmit large power, it has high efficiency, it has a reliable service, it has compact layout. आता सगळ्यात म्हणजे चेन ड्राईव्ह, बेल्ट ड्राईव्ह, गिअर याच्यापेक्षा रोप ड्राईव्ह याच्यापेक्षा आपल्याला मॅक्झिमम व्हेलॉसिटी रेशो ही गिअर ड्राईव्ह मध्ये मिळते. इट मे बी यूज टू ट्रान्समिट लार्ज पॉवर, खूप मोठी जास्त प्रमाणात पॉवर आपण याच्यामध्ये ट्रान्समिट करू शकतो. इट हॅज हाय एफिशियन्सी, याच्यामध्ये एफिशियन्सी आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं गिअर ड्राईव्हने मिळू शकतो. आणि रिलायबल सर्व्हिस, आपण सगळ्यात जास्त विश्वास आपण विश्वासार्हता जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो गिअर ड्राईव्हमध्ये. सो इट हॅज हाय रिलायबल सर्व्हिसेस, इट हॅज कॉम्पॅक्ट लेआउट. आता लेआउट जर बघितला त्याचा खूप कमी जागेत हे बसू शकतं. ओके, आणि मॅक्झिमम पॉवर आपल्याला ट्रान्समिट होऊ शकते. Disadvantage: the manufacture of the gears requires special tools and equipments. आता काही याचे डिसऑर्डर आहेत ते म्हणजे गिअर मॅन्युफॅक्चर करण्यासाठी स्पेशल मशीन्स, टूल्स, इक्विपमेंट लागतात. एरर इन कटिंग टीथ मे कॉज व्हायब्रेशन अँड नॉईज ड्युरिंग ऑपरेशन. जर कटिंग टीथ मध्ये एरर आला समजा तुमच्या जे गिअर टीथ मध्ये एरर आला कटिंग टीथ मध्ये, तर तिथं नक्कीच व्हायब्रेशन आणि नॉईज तुम्हाला लक्षात येईल.
आता ह्याची काही क्लासिफिकेशन आहेत की गिअर जे आहेत ते वेगवेगळ्या टाईपचे गिअर्स आपल्याला बघायला मिळतील. तर त्याच्यामध्ये आपण हे जे क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू पोझिशन ऑफ द ॲक्सिस ऑफ द शाफ्ट ॲक्सिस, शाफ्टचा ॲक्सिस जो आहे त्या शाफ्टच्या ॲक्सिसमध्ये आपल्याला कशा पद्धतीने पोझिशन आहे त्याच्यावर काही गिअर्स चे डिफरंट गिअर्स आपल्याला बघायला मिळतील. एक म्हणजे फर्स्ट वन इज अ पॅरलल, सेकंड म्हणजे इंटरसेक्टिंग अँड नॉन इंटरसेक्टिंग, असे तीन टाईप आपण करू शकतो. एक पॅरलल गिअर, दुसरं इंटरसेक्टिंग, तिसरं नॉन इंटरसेक्टिंग और नॉन पॅरलल. ओके. Two parallel or coplanar shafts are connected in a gear as shown in figure. These gears are called spur gears, and the arrangement of this known as a spur gearing. These gears have teeth parallel to the axis of the wheel as shown in figure. आता तुम्हाला पहिला स्पर गिअर तुम्हाला दाखवतो तुम्हाला 12.1. आता हे जे मगाशी आपण गिअर बघितले, ओके, त्याला आपण स्पर गिअर आपण म्हणायचं. ओके. दोन पॅरलल शाफ्ट आहेत, दोन पॅरलल शाफ्ट आहेत त्याच्यावर गिअर बसवले आहेत आणि एकमेकाला जे शाफ्ट आहेत ते एकमेकाच्या पॅरललमध्ये आपण आहेत आणि त्यांना आपण पॉवर ट्रान्समिट करतो. ओके. सो याला आपण काय म्हणू शकतो, स्पर गिअर आपण म्हणू शकतो. ओके. आणि त्याचे जे टीथ आहेत बघा सगळे पॅरलल आहेत, म्हणजे ॲक्सिसला जर इथं लाईन्स बघितल्या तुम्ही तर ह्या शाफ्टच्या ॲक्सिसला सगळे टीथ कसे आहेत, पॅरलल आहेत. हे बघा ह्या लाईन्स तुम्हाला सगळ्या पॅरलल दिसतील आणि हा ॲक्सिस आहे शाफ्टचा, शाफ्टच्या ॲक्सिसला हे सगळे पॅरलल, याला आपण स्पर गिअर म्हणतो. So next one, another name the gear have teeth parallel to axis of the wheel is shown figure. The another name given to the spur gear is helical gear, in which the teeth are inclined to the axis. Single and double helical gear connecting parallel to shaft as shown in figure. The double helical gear are known as a herringbone gears. डबल हेलिकल, आता हेलिकल गिअर, आता जे आपण स्पर गिअरमध्ये कसं शाफ्टला सगळे पॅरलल होते टीथ, आता इथं कसं असणार आहे, शाफ्टला इन्क्लाइंड असणार आहे. आणि समजा डबल याच्यामध्ये आपण डबल हेलिकल सुद्धा वापरू शकतो आणि डबल हेलिकललाच आपण हेरिंग बोन असं दुसरं नाव जे आहे त्याला हेरिंग बोन गिअर्स आपण त्याला म्हणू शकतो. पेअर्स ऑफ स्पर गिअर्स आर kinetically equivalent to pairs of cylindrical disc key to the parallel shafts and having line contacts. ओके. सो इथं तुम्हाला डायग्राम दिसेल की कशा पद्धतीनं सिंगल हेलिकल आणि डबल हेलिकल गिअर्स असतात. त्याला आपण डबल हेलिकललाच आपण हेरिंग बोन गिअर असं म्हणतो. आता बघा इथं आपला हा शाफ्ट आहे, या शाफ्टला हा आहे सिंगल हेलिकल, म्हणजे असे अँगल दिलेले आहेत टीथला. आपण अँगल मगाशी जे होतं ते आपण ह्या शाफ्टला असे सगळे असे पॅरलल होते, पण इथं तसं नाही. इथं काय केलेलं आहे, असे इन्क्लिनेशन त्याला इन्क्लाइन दिलेले आहेत आणि हे सिंगल, आता ह्याला म्हणायचं सिंगल हेलिकल गिअर. तसंच इथं बघा, इथं काय दिसते तुम्हाला, डबल हेलिकल दिसतात, म्हणजे इथून अँगल टर्न झालेला आहे, सेंटरपर्यंत वेगळा अँगल आहे आणि सेंटरपासून परत दुसरा अँगल आहे. ह्याला आपण डबल हेलिकल गिअर असं म्हणतो, म्हणजे त्याला हेरिंग बोन दुसरं नाव त्याला आहे, हेरिंग बोन गिअर. सो two non-intersecting, non-parallel, non-coplanar shaft connected by gears as shown in figure. आता समजा नॉन पॅरल आहे, नॉन इंटरसेक्टिंग, हे जर गिअर्स आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे शाफ्ट जो आहे तो इंटरसेक्ट होत नाही, पॅरल नाही आहे सगळ्यात महत्त्वाचं, आणि तिथं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला पॉवर ट्रान्समिट करायचं असेल तर आपल्याला स्क्यू बेवल गिअर किंवा स्पायरल गिअर, आपण त्याला स्क्यू बेवल गिअर किंवा स्पायरल गिअर आपण त्याला म्हणू शकतो. हे गिअर आपण वापरू शकतो. दिस टाइप ऑफ गिअर इज ऑल्सो हॅव लाईन कॉन्टॅक्ट. द रोटेशन ऑफ विच अबाउट द ॲक्सिस जनरेट्स टू पिच सरफेस नोन ॲज अ हायपरबोलॉइड्स. आता इथं तुम्हाला नॉन इंटरसेक्टिंग म्हणजेच काय, किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो, नॉन पॅरल.
याला आपण काय म्हणू शकतो, नॉन पॅरलल आपण याला म्हणू शकतो. ओके, आता बघा हा शाफ्ट जो आहे जस्ट मिनिट, इथं आपण बघू शकतो की कसे आहेत. हा जो शाफ्ट आहे बघा, ह्याचा जो ऍक्सेस आहे आणि या शाफ्टचा जो ऍक्सेस आहे. ओके, सो दिस इज अ नॉन इंटरसेक्टिंग और नॉन पॅरलल. आपण ह्याला नॉन पॅरलल शाफ्ट असं आपण म्हणू शकतो. ओके, जस्ट अ मिनिट. सो आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला याला आपण बेवल गिअर आपण म्हणू शकतोय. ओके, किंवा दुसरे जे आहेत ते स्पायरल गिअर आहेत. स्पायरल गिअर मध्ये सुद्धा शाफ्ट जे आहेत ते पॅरल नॉन इंटरसेक्ट, आता इथं नॉन पॅरल बट इंटरसेक्टिंग आहेत आणि इथं पॅरल आहेत, पण ह्याचे नॉन इंटरसेक्टिंग आहेत. ओके, बघा ह्याला आपण स्पायरल गिअर, याला आपण स्पायरल गिअर म्हणू शकतो आणि हा बेवल गिअर. ओके, डिफरन्शियल आपण जे वापरतो त्यामध्ये आपण या पद्धतीचे बेवल गिअर्स आपण वापरतो. ओके, तुम्हाला इथं तुम्हाला सगळे जे आहेत गिअर्स ते तुम्हाला बघायला मिळतील. तर हे जे आहेत याला आपण स्पायरल गिअर म्हणायचं. ओके, दिस इज द स्पायरल गिअर. बघा हे स्पायरल गिअर आहेत. ओके, दिस इज द स्पायरल गिअर. आता इथं जे आपण डायग्राम बघितली बघा, हे बेवल गिअर जे म्हणतो आपण, हे बेवल गिअर. ओके, तर ह्याला आपण बेवल गिअर म्हणू शकतो. बघा याला बेवल गिअर म्हणायचं. ओके, आता हा शाफ्ट बघा आणि हा शाफ्ट बघा. ओके, म्हणजे पॅरल नाही दोन शाफ्ट मध्ये, मग तिथं आपण ह्या पद्धतीचे गिअर आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर दुसरा जो टाईप आहे, त्यानंतर आपल्याला आपण बघितले की हेलिकल गिअर्स, ह्याला हेलिकल गिअर आपण म्हणू शकतो. हे अशा पद्धतीचे हेलिकल गिअर्स असतात. त्यानंतर हे जे आहेत हे डबल हेलिकल गिअर आहेत. याला हेरिंग बोन गिअर आपण म्हणू शकतो. बघा इकडं पण आणि इकडं पण असे दोन्ही साईडला तुम्हाला हेलिक्स दिसतील, अँगल दिसतील. सो दिस इज अ डबल हेलिकल गिअर. हे जे स्पायरल हे सिंगल स्पायरल आहे, एका साईडला अँगल आहे बघा.
ओके. सो नेक्स्ट जो टाईप आहे तो अकॉर्डिंग टू गिअरिंग. आता एक्सटर्नल गिअरिंग, इंटरनल गिअरिंग आणि रॅक अँड पिनियन असे 3 टाईप आहेत त्याच्यामध्ये. आता नेक्स्ट लेक्चरला आपण काय करूया, आपण तिसरा जो टाईप आहे तो आपण डिस्कस करू. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.